आई बहिणींनो, आज आपण चाललो आडवरे या ठिकाणी सोहळ्याचा कार्यक्रम होता. तर या सोहळ्याचा कार्यक्रम होता तर या ठिकाणी आलं तर एक्झॅक्टली आपण पोहोचलो या ठिकाणी आणि इथपासूनच पार्किंगची सोय आहे गाडी लावायला. तर आपण आता पुढे गेलो तर पुढे पाहतोय तर कारण मोकरच गर्दी आहे या सोहळ्यानिमित्त. पर रोडला माणसं होती. आपण चाललोय पुढे आता आणि इथं रोडला काय लावायला जागाच नाही. रोडचंच पार्किंग करून टाकलं रोडला. आणि आपण एक्झॅक्टली माळीण फाट्यावरती पोहोचलो होता. इकडे गाडी लावायला पण जागा नाही आहे. आपण आता म्हटलं गाडीकडे लावायचं पार्किंग शोधत होतो आम्ही रोडच्या साईडला पण नंतर नको थोडीशी. मंडळाच्या वतीने आपणास विनंती आहे. बर हा जीव तुम्ही कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या महिला माननीय दादाबाई भोंगले यांचे या ठिकाणी आगमन झालेले आपल्या या आदिवासी पश्चिम भागातील कार्यकर्ते एकत्र येऊन यांनी हा सोहळा या ठिकाणी संपन्न करत आहे. सामुदायिक खेळाच्या वतीने सन्मानित आहे. त्यांनी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय पीएसआय राजू बेडर साहेब आगमन झालेलं आहे. त्यांचं मंडळाचं स्वागत. तुम्ही काही त्यांचा उत्तर करा. मंडळाच्या सर्व संचालकांना विनंती आहे. या वटुलांना रक्षिणा वनदेवाचा
सागर घुले यांचा विवाह सोहळा प्रियंका साबळे, पेट्रोल बागचे यांचा विवाह सोहळा स्मिता देशले, दीपक वडेकर यांचा विवाह सोहळा संपदा मळवळी, राहुल गवाले यांचा विवाह सोहळा वर्षा गडते. तालुका भावकी आणि इकडे येण्याचं योगायोग म्हणजे जुन्नर तालुक्यामधलं भोसरे गाव आदर्श गावातील एक आदर्श कुटुंब भोसरे कुटुंब. त्या कुटुंबातील वर पक्षाकडून आम्हाला इथे येण्याचं आमंत्रण मिळालं. पण नक्कीच इथे आल्यानंतर जी एकी आपल्या सर्वांमध्ये बघायला मिळाली आणि जो कार्यक्रम हा सोहळा इथे संपन्न होत आहे, हा सोहळा संपन्न होत असताना इथले आयोजक संपूर्णच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी पार पाडलेली जबाबदारी या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. आणि नक्कीच मी म्हणेन की असंच पुढाकार घेऊन अशा चांगलं काम करणारे व्यक्तिमत्वाची आपल्याला खूप गरज आहे. या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वच सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील सर्वच मान्यवर आपलेष्ट आणि सांगायचं झालं तरी आंबेगाव तालुक्यावर माझे सासरे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवरामजी लांडे साहेब असतील यांचं खूप मनापासून प्रेम आहे. कारण जेव्हा या गावामध्ये एक दुर्घटना घडली होती, लांडे साहेबांना जेव्हा पहाटे कळलं ते सगळ्यांच्या आधी ते हजर होते. आदिवासी समाजाची आपुलकी ठेवणारं हे लांडे कुटुंब आणि त्यांच्या पाठोपाठ आम्ही सुद्धा आपल्या समाजासाठी चांगलं कार्य करण्याचा प्रामाणिकपणे आमचा प्रयत्न आहे. नक्कीच आम्ही जरी दुसऱ्या तालुक्यातले असलो तर सुद्धा या कार्यक्रमासाठी भविष्यामध्ये किंवा पुढे येत्या कोणत्याही गोष्टीची कोणत्याही अडचण आली तर आमचं सुद्धा चांगलं सहकार्य किंवा सर्वांसाठी लागणारे शब्द मी देते. व नक्कीच इथे सर्वच या वधूवरांना आपल्या सर्वांकडनं माझ्या माता भगिनींकडनं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठांकडून मी त्या वधूवरांना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ देत. त्यांच्या हातून आपल्या आई वडिलांची देवदेवतांची आपल्या समाजाची सेवा घडेल एवढ्या शुभेच्छा मी देते आणि थांबते. नांदा सौख्य बरे, नांदा सौख्य बरे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. हो